बदौलत सस्ती हुई। क्या खूब कहा है गुलजार जी ने। खरंच गेले 7-8 महिने झाले टीव्ही, मोबाईल, वर्तमानपत्र, रेडिओ सर्वत्र एकच थैमान, कोरोना कोरोना कोरोना। अरे इस कोरोना को कोई तो रोको ना। ये वायरस तो हे आवारा, न जाने किस पे आएगा। हा कधी कोणाला लागेल हे सांगू शकत नाही। लहानापासून मोठ्यापर्यंत, गरीबापासून श्रीमंतापर्यंत अख्ख्या जगाला या अदृश्य व्हायरसने तब्बल 8 महिने जखडून ठेवले आहे। अमेरिकेसारख्या बलाढ्य देशांनी सुद्धा याच्या पुढे अगदी अक्षरशः गुडघे टेकले आहेत, गुडघे। कोरोना जाना असे मीच म्हणत नाही तर अख्खं जग म्हणत आहे, अख्खं जग। काय भयानक परिस्थिती करून टाकली आहे या कोरोनाने। जगणं महाग आणि मरणं स्वस्त करून टाकले आहे। सेकंदा गणित माणसे मृत्यू पडत आहे। सर्वत्र एकच हाहाकार, कोरोना आणि कोरोनाच। कोरोना आता जाना। वर्तमानपत्र उघडलं की लक्षात येतं की या कोरोनामुळे लोकांचे किती हाल होत आहेत। नोकऱ्या गेल्या, पैसा नाही, औषधही नाही। काय अवस्था करून टाकली आहे या कोरोनाने। काही लोकांना कोरोना झालं म्हणून काही लोक नैराश्यात येऊन आत्महत्याही करून घेत आहेत। काही लोकांना 2 वेळचं जेवण मिळणं सुद्धा अशक्य बनलं आहे। काही लोक इलाजाअभावी मृत्युमुखी पडत आहेत। काही लोकांना काही ठिकाणी तर बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांना कुष्ठरोगांप्रमाणे लोक वागणूक देत आहेत। हे आपल्याला सद्यस्थितीचे दर्शन घडवत आहे। माणसाची अवस्था आता झुरळासारखी झाली आहे। जिथं जाईल तिथं स्प्रे मारतात, जिथं जाईल तिथं स्प्रे मारतात। आता पहा ना, जिथं जगणं महाग आणि मरणं स्वस्त करून टाकलं आहे। एक अदृश्य व्हायरस, एक नाही, 2 नाही, 3 नाही तर तब्बल 200 देशातील 30 लाख लोकांचे प्राण घेत आहे। हा आपल्याला स्वतःला हुशार, बुद्धिमान समजणारा माणूस याच्या पुढे अगदी पडला आहे। माणसाने जरी सुरताडी संकटाला परतावून लावले असले तरी तो आसमानी संकटापुढे तोकडाच आहे, तोकडाच। गेले तब्बल 8 महिने शाळा बंद होती। पहिल्यांदा मला खूप मजा वाटली, पण आता मला माझ्या शाळेची आठवण येत आहे। ती शाळा, त्या शाळेतील गमती, हसणं, खेळणं, रुसणं, मला ते सगळं हवंय। पण हे कधी होणार? मला बाहेर खेळायचंय, फिरायचंय, बागडायचंय, पक्ष्यांसारखं विहार करायचंय, पण हे कधी होणार? आमचं हे हसतं खेळतं सुंदर जग आता एकदम सुनं झालं आहे। अहो तुम्ही कधी ऐकलंय काय विमानांचं उड्डाण बंद आहे, आगगाडीचं धावणं बंद आहे, बस गाडीचा आवाज बंद आहे। अहो छोट्या पानपट्टीपासून मोठमोठे मॉल सुद्धा बंद आहे। IPL स्टेडियम मध्ये पाहण्यास बंदी आहे। जगाचे मोठमोठे पर्यटन स्थळ बघण्यास बंदी आहे। म्हणून मी देवाकडे एकच इच्छा व्यक्त करते की या कोरोनाला जा म्हणण्यापेक्षा या कोरोनाला नेस्तनाबूत कर, नेस्तनाबूत कर, नेस्तनाबूत कर। धन्यवाद।